नमस्कार. न्यूमॅटिक सिलेंडर डिस्मॅन्टल आणि असेंबल करणे या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही न्यूमॅटिक सिलेंडर डिस्मॅन्टल आणि असेंबल कसे करता येईल याचे वर्णन करू शकाल. सर्व चाचणी प्रक्रियांची यादी करू शकाल. न्यूमॅटिक सिलेंडरच्या समस्या आणि दुरुस्तीच्या पद्धती देखील ओळखू शकाल. आता आपण सिंगल आणि डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडर डिस्मॅन्टल कसे करायचे ते शिकणार आहोत. सिंगल ॲक्टिंग सिलेंडर डिस्मॅन्टल करताना सर्वात आधी आपण सिलेंडरपासून कंप्रेस्ड एअरलाइन्स वेगळ्या करतो आणि योग्य स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने सिलेंडर कव्हर आणि पोर्ट लाईन वेगवेगळ्या कराव्या लागतात. स्ट्रॅप हँच किंवा सॉफ्ट जॉ हँच वापरून कलर्ड पृष्ठभागावर पिस्टन रॉड धरून सेल्फ लॉकिंग नट, ओ-रिंग, व पिस्टन काढून डिस्कार्ड करावे. डबल ॲक्टिंग सिलेंडरला डिसेंबल करण्यासाठी स्ट्रॅप हँच किंवा सॉफ्ट जॉ हँचने पिस्टन रॉड धरावा आणि नट व वॉशर्स काढून ठेवून द्यावेत. कंप्रेस्ड एअर ट्यूबलाइन्स, सिलेंडर कव्हर आणि पोर्ट पॅसेंजर्स डिस्मॅन्टल करावेत. आता आपण न्यूमॅटिक सिलेंडरची असेंबली प्रक्रिया पाहूया. न्यूमॅटिक सिलेंडर फ्रंट एंड कॅप पासून असेंबल करणे सुरू करावे. रॉड वायपर सील खाचेमध्ये नीट इन्स्टॉल करावे. नवीन ओ-रिंग फ्रंट एंड कॅपला बसवावी. फ्रंट बेअरिंग बुश स्लॉटमध्ये हलकेच बसवावे. स्पीड ॲडजस्टिंग स्क्रू नीट तपासावेत. रियर एंड कॅपचे असेंबलिंग सुरू करावे. बेअरिंग बुश स्लॉटमध्ये हलकेच बसवावे. नवीन ओ-रिंग रियर एंड कॅपला बसवावी.
स्पीड ॲडजस्टिंग स्क्रू नीट तपासावेत. आता दोन्ही फ्रंट एंड आणि रिअर एंड कॅप्स पुढील असेंब्लीसाठी सज्ज आहेत. चला पुढे पिस्टन रॉड सेट असेंबल कसा करायचा ते पाहूया. त्याआधी पिस्टन रॉडवर चीर गेलेली नाही ना आणि त्याचा पृष्ठभाग खडबडीत तर नाही ना याची खात्री करावी. दोन्ही नवीन पिस्टन यू कप सील्स पिस्टनवर असेंबल करावेत. पिस्टनची रबरी बाजू रॉड आणि बेअरिंगकडे असल्याची खात्री करावी. पिस्टनच्या सभोवताली खास करून पिस्टनच्या दोन्ही यू कप सील्सच्या मध्ये वेअर बँड बसवावा किंवा लावावा. ग्रीसचा हलकासा थर पिस्टन यू कप सील्सच्या भोवती फ्रंट एंड कॅप आणि रेअर एंड कॅपवर सिलेंडर ट्यूब आयडीला म्हणजे जर डबल ॲक्टिंग असेल तर पिस्टनच्या कडांच्या भोवती तसेच पिस्टन रॉडच्या कार्यरत लांबीवर पूर्णपणे लावावा. आता आपण रेअर आणि फ्रंट एंड कॅप सोबत सिलेंडर ट्यूब असेंबल करूयात. बेअरिंग बुश घट्ट पकडून पिस्टन रॉडला हलकेच सिलेंडर ट्यूबमध्ये नीट ढकलावे. पिस्टन सिलेंडर ट्यूबमधून अर्ध्यापर्यंत ढकलून सोडून द्या. सिलेंडरचा पुढचा भाग फ्रंट एंड कॅपच्या कडेवर ओ रिंगच्या जवळ लावा आणि घट्ट करा. अशाच प्रकारे बॅक एंड कॅप सिलेंडरच्या दुसऱ्या बाजूवर ओ रिंगच्या जवळ ठेवा आणि पिस्टन रॉड व सिलेंडर दिलेल्या खाचेमध्ये नीट बसेपर्यंत घट्ट दाबा. चला आता टाय रॉड्स आणि टाय रॉड्सचे नट बसवूयात. नट्स बोटांनी घट्ट धरा. नंतर नट्सला एकसमानपणे क्रॉस टायटन करा आणि अंतिम टॉर्कपर्यंत घट्ट करा. ॲक्सेसरी घटक आणि एअरलाइन्स सिलेंडर पुन्हा जोडा. सिलेंडरला यंत्रात पुन्हा बसवा आणि एअर व इलेक्ट्रिकल लाईन्स जोडा. सिलेंडरचे काम नीट होत आहे ना याची तपासणी करा. आता तुम्हाला न्यूमॅटिक सिलेंडरची रिअसेंबली प्रक्रिया माहिती झाली आहे. चला आपण न्यूमॅटिक सिलेंडरची चाचणी प्रक्रिया पाहूया. फ्रंट एंड कॅपवरच्या इनलेट पोर्टला हवा द्या. साबण आणि पाण्याच्या द्रावणासह ब्रशचाही गळती तपासण्यासाठी उपयोग करा. सिलेंडर बुडवू नका. स्पीड फिटिंग्सला हवा दिल्यामुळे पिस्टन रॉड पूर्णपणे विस्तारतो. स्पीड फिटिंगमध्ये एअर पॅसेज खुला होतो आणि पिस्टनच्या रेअर कॅपकडे जाण्याचे निरीक्षण करा. फ्रंट कॅप ॲडजस्टमेंट स्क्रूच्या फ्रंट पिस्टन रॉड सीलवरच्या तसेच रेअर कॅप ॲडजस्टमेंट स्क्रू आणि आसपासच्या पोर्ट्सच्या स्पीड फिटिंग तसेच फ्रंट एंड कॅपच्या दरम्यानच्या पायपिंग आणि कॅप गॅस्केटबद्ध सिलेंडरच्या दोन्ही टोकांपासून फ्रंट स्पीड फिटिंग एक्झॉस्ट पोर्टपासून गळती तपासा. कोणतीही गळती असल्यास दुरुस्ती करा आणि पुन्हा तपासा. शेवटी न्यूमॅटिक सिलेंडरच्या कोणत्याही तक्रारींसाठी तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना करा. सिलेंडर ट्यूबच्या आतल्या पृष्ठभागाची तपासणी करा आणि आयडी खराब झाले असल्यास किंवा त्याच्यावर खोलवर ओरखडे उमटले असल्यास किंवा आतील पृष्ठभागावर भेगा असल्यास ते बदला. नेहमी सिलेंडर ट्यूब आणि रॉड सीलची गंज किंवा काही त्याची हानी तर झाली नाही ना याची तपासणी करावी. हे असे भाग आहेत जिथे झीज होणं किंवा खराब होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. मोठ्या प्रमाणात गंज किंवा जर हानी झाली असेल, खराबी झाली असेल तर तुम्हाला कदाचित संपूर्ण सिलेंडर आणि त्याच्या माउंट केलेल्या भागांना सुद्धा बदलून टाकावे लागू शकते.
न्यूमॅटिक यंत्रणेत कोणत्याही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास ही संभाव्य कारणे किंवा उपाययोजनांचा विचार करावा लागेल. यंत्र कार्यरत आहे, पण मंदावलेल्या वेगामुळे त्याचे काम मंद होत आहे. हवेची गळती होणे, व्हॉल्व्ह जोडलेला असूनही व्हेंट होलमधून हवा बाहेर पडत आहे. पिस्टनमधून हवा बाहेर पडत आहे. व्हॉल्व्ह गळत आहे. सोलेनॉइड कॉईल खराब आहे. आतापर्यंत तुम्हाला न्यूमॅटिक सिलेंडर डिस्मॅन्टल आणि असेंबल करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करता आले पाहिजे. न्यूमॅटिक सिलेंडरच्या चाचणी प्रक्रियांची तुम्हाला यादी करता यायला हवी आणि न्यूमॅटिक सिलेंडरच्या समस्या नेमक्या काय आहेत तेही ओळखता आलं पाहिजे.